नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे झाडांना लावायला बेस्ट मटेरियलची कुंडी कोणती असते. तर सगळ्यात पहिले जे लिस्टमध्ये आहे मित्रांनो ती आहे मातीची कुंडी. मातीची कुंडी पॉसिबल असेल मित्रांनो तर मातीच्या कुंडीमध्येच लावायला पाहिजे. याच्यात ओव्हर वॉटरिंग नाही होत, झाड चांगले राहते, झाड जास्त पाणी टाकल्यामुळे सडत नाही, झाडाची मुळं चांगले राहतात, झाडाची वाढ खूप चांगल्याने होते, अजून झाड हिरवगार राहतात. तर मित्रांनो पॉसिबल असेल तर जे पण झाडं तुम्हाला लावायला पाहिजे मातीच्या कुंडीतच लावायला पाहिजे. आणि जे इम्पॉर्टंट झाडं असतात फळांचे आणि फुलांचे ते नक्की मातीच्या ह्याच्यात लावायला पाहिजे. आणि सहसा मित्रांनो तुम्हाला समजा इंडोर झाडं लावायचे असले तर असे मित्रांनो याचे पण पॉट्स येत असतात मातीचे, वेगळ्या प्रकारचे मातीचे, ते पण पॉट्स तुम्ही इंडोरमध्ये डेकोरेशनसाठी लावू शकता. पुढचं आहे मित्रांनो असे प्लास्टिकचे पॉट्स किंवा लावायला पाहिजे जेव्हा मित्रांनो तुमच्याकडे जागा नसेल आणि तुमचं बजेट थोडं कमी असेल. आणि मग मित्रांनो समजा काहीच नसेल तुमच्याकडे तर जे असे प्लास्टिकचे बकेट्स येतात मित्रांनो त्याच्यात पण झाडं लावले तरी चालतील. अजून मित्रांनो समजा तुम्हाला भाज्या लावायच्या आहे, कोथिंबीर, मेथी, पुदिना अशा प्रकारच्या, तर त्याच्यासाठी मित्रांनो ते फेलतात चांगल्या जमिनीत. तर जमिनीत जागा नसेल तर मग मित्रांनो जसं व्हिडिओमध्ये अशी पाहू शकता अशा प्रकारच्या कुंड्याचा तुम्हाला वापर करायचा. पुढचा आहे मित्रांनो ग्रो बॅग्स. तर ग्रो बॅग्स असे असतात मित्रांनो जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे कोणाला वापरायला पाहिजे ज्यांच्याकडे मित्रांनो पर्याय नसेल, थोडा बजेट पण कमी असेल. ग्रो बॅग्स कारण स्वस्त पण येतात आणि मित्रांनो जे गच्चीवर झाडं लावतात त्यांच्यासाठी पण हे बेस्ट असतात. आणि मित्रांनो स्पेस पण, जागा पण यांना कमी लागते, अजून याच्यात झाडं पण खूप चांगल्याने वाढतात. तर ज्याही लोकांना मित्रांनो भाज्यांचे झाडं घरी लावायचे आहे तर त्यांना भाज्यांचे झाडं ग्रो बॅग्समध्येच उगवायला पाहिजे, याच्यात सोपी असते. पुढचं आहे मित्रांनो सिमेंटचे पॉट. समजा तुमच्याकडे पर्याय नसला मित्रांनो तरच मग सिमेंटचे पॉट वापरायला पाहिजे, कारण सिमेंटचे पॉट खूप लवकर गरम होतात उन्हाळ्यात, तर थोडं अवॉइड करायला पाहिजे. पुढचं आहे मित्रांनो ॲक्रेलिक अजून टेराकोटा पॉट्स. तर मित्रांनो जे टेराकोटा पॉट्स असतात तर त्या कुंड्या मित्रांनो मातीच्याच असतात, ते वापरल्या जाऊ शकतात, फक्त मित्रांनो त्याच्यावर जास्त डिझाईन नसली पाहिजे. आणि पुढचं आहे मित्रांनो ॲक्रेलिक पॉट्स. तुम्ही तुळशीच्या पण झाडांमध्ये पाहिलं असेल आजकाल ॲक्रेलिक पॉट्स खूप चालतात. तर मित्रांनो तुमचे जे तुळसचे झाड आहे ते तुम्हाला मित्रांनो मातीच्याच कुंडीत लावायला पाहिजे, कारण ॲक्रेलिक पॉट्समध्ये मित्रांनो जी हवा असते ती आतमध्ये बाहेर नाही जात लवकर. अजून मित्रांनो पाणी जसं टाकलं तर जास्त पाणी झालं मित्रांनो तर जे मुळं असतात ते सडतात, अजून झाड आपलं खराब होते. तर मित्रांनो ॲक्रेलिक जे पॉट्स असतात खूप जास्त डिझाईनवाले आणि डेकोरेशनवाले ते तुम्हाला थोडे कमी वापरायला पाहिजे. तर मित्रांनो बेस्ट मटेरियलचे जे कुंड्या असतील झाडं लावण्यासाठी ते आहे मातीच्या कुंड्या. पॉसिबल असेल तर मातीच्याच कुंड्या तुम्हाला वापरायला पाहिजे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला खताची प्लेलिस्ट येत असेल त्याला क्लिक करून नक्की पाहाल. अजून मित्रांनो एक गार्डनिंगची सिरीज पण मी आणली आहे, त्याची पण प्लेलिस्ट येत असेल त्यालाही क्लिक करून नक्की पाहाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.